भोरच्या नसरापूरमध्ये 3.5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या. नराधम वयोवृद्ध पोलिसांच्या ताब्यात. घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा मोर्चा. नराधमाला कठोर शिक्षेची मागणी. चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक. आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत ग्रामस्थ आक्रमक. पोलीस आणि आंदोलक ग्रामस्थांमध्ये खडाजंगी. पायधुनीतील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं. एफडीएच्या तपासणीमध्ये कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नाही. इतर खाद्यपदार्थांमध्ये देखील भेसळ नाही. नाशिक टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय. निदा खानला जेल की बेल याकडे लक्ष. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपींनाच पुन्हा न्यायालयात हजर करणार. 4ही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार. पुन्हा पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष. राज्याचा 12वीचा निकाल जाहीर. 12वीचा 89.79% निकाल. यंदाही निकालात मुलींची बाजी. मुलींचा 93.15 तर मुलांचा 86.80% निकाल. बारावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाची बाजी. कोकण विभागाचा सर्वाधिक 94.14% निकाल तर लातूर पॅटर्न फेल. लातूरचा सर्वात कमी 84.14% निकाल. कनेक्टिंग लिंकच्या उद्घाटनानंतरही मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी कायम. मनसे नेते अभिजित पानसे यांना वाहतूक कोंडीचा फटका. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीही महामार्गावर वाहनांच्या रांगा. भारतीय हवामान विभागाकडून मे महिन्याचा अंदाज जाहीर. मे महिन्यात सामान्यापेक्षा अधिक उष्णता राहण्याची शक्यता. तसंच पाऊसही सामान्यपेक्षा अधिक होण्याचा अंदाज. 14 ते 16 मे दरम्यान अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचा अंदाज. पश्चिम विदर्भातील जलसाठ्यात मे महिन्यात मोठी घट. उष्णतेमुळे प्रकल्पांमधील पाणीसाठा 50% खाली. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड. येत्या काळात पाणी टंचाईची दाट शक्यता. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.